नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून चक्क पत्नीनं नवऱ्याचे तुकडे तुकडे करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे। बेळगावी जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील उमराणी गावात घडलेली एक धक्कादायक घटनेत श्रीमंत इटनाळे याचा निर्घृण खून करण्यात आला। याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले होते। पोलिसांनी चौकशी दरम्यान श्रीमंतच्या पत्नी सावित्रीकडे विचारणा केली असता तिने सुरुवातीला खुनासाठी बाहेरच्या व्यक्तीला जबाबदार ठरवलं। मात्र पोलिसांनी संशय घेत तिची कसून चौकशी केली। अखेर सावित्रीनं खुनाची कबुली दिली। तिच्या कबुली जबाबानंतर खून करण्यामागची कारणं उघडकीस आली, जे ऐकून पोलीसही थक्क झाले। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आणि पुढील तपास सुरू आहे। सावित्रीनं पोलिसांना सांगितलं की तिचा नवरा श्रीमंत दारूच्या व्यसनात गेला होता आणि त्याने दारूसाठी सतत तिला त्रास द्यायचा। दोघांमध्ये रोज भांडणं होई आणि पैसे न दिल्यास श्रीमंत तिला मारहाण करायचा। एक दिवस श्रीमंतनं बाईक खरेदी करण्याची मागणी केली होती। त्याच्या वाढत्या पैशांच्या मागणीमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे सावित्री मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती। श्रीमंत दारूच्या आहारी गेला होता आणि पैशासाठी त्याने सावित्रीवर शरीर विक्रय करण्याची जबरदस्ती केली। त्याने तिच्यावर परपुरुषांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले। घर तुटू नये म्हणून सावित्रीनं हे सर्व सहन केलं। मात्र एक घटना घडली जी सावित्रीला जबरदस्त हादरवून गेली। या घटनेमुळे तिच्या मनात संतापाचा कडेलोट झाला आणि तिने त्यावर एक अत्यंत गंभीर निर्णय घेतला। त्या दिवशी घडलेल्या घटनेनं तिच्या सहनशक्तीची सीमारेषा गाठली आणि ती चुकता चुकता एका भीषण परिणामास कारणीभूत ठरली। श्रीमंत दारूच्या आहारी गेलेला होता आणि एके दिवशी पोटच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। मुलीने कसाबसा बचाव केला आणि सावित्रीला या घटनेची माहिती झाल्यावर ती संतापानं पेटून उठली। तिने श्रीमंतवर हल्ला केला आणि त्याला मरेपर्यंत मारत राहिली। श्रीमंतचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीनं त्याच्या शरीराचे तुकडे करून शेतात फेकून दिले। तिने मुलीला घडलेल्या घटनेबद्दल कुठेही बोलू नकोस असं सांगितलं। घरातील रक्ताचे डाग पुसून टाकल्याने हत्यार देखील गायब करण्याचा प्रयत्न केला। मात्र शेतात पडलेला श्रीमंताचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला, ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली। या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक केली आहे। मराठी YES न्यूजसाठी बेडके हळवून महावीर चिंचणे।